मुसळधार पावसामुळे आळंदीत पूर परिस्थिती निर्माण झालेली असून इंद्रायणी नदीला मोठा पूर आला। केरीला जात आहे वाऱ्यांनो सावधान थांबा आळंदीत प्रवेश धोकादायक देवस्थानाची मोठी विनंती। सर्व वारेकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही। मुसळधार पावसामुळे आळंदीत पूर परिस्थिती निर्माण झालेली असून इंद्रायणी नदीला मोठा पूर आलाय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे आणि आळंदीच्या वारेकरी भक्तांना खूप मोठी सूचना आहे। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे अजिबात सुरक्षित नाही। भाविक आणि वारेकऱ्यांसाठी प्रशासनाने आणि देवस्थानाने काय महत्त्वाचे आवाहन केलेले आहे आपण या व्हिडिओत पाहूया। आणि याच नदीतून पहा इंद्रायणी नदीचे धोक्याची पातळी ओलांडलेली असून नदीला मोठा पूर आलाय। आळंदी शहराचा संपर्क सध्या तरी तुटल्यासारखी स्थिती आहे। आळंदी शहर हे पाहिल्या दृष्टीने आता आषाढी जवळ आहे आणि आषाढीच्या वारी सुरूसुद्धा झालेले आहे आणि त्यानंतर जर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची कारण काय आहे तर आळंदीला धोधो पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे अत्यंत गंभीर स्थिती तयार झालेली आहे, कारण शहरात येणारे चारही प्रमुख पूल पुराच्या पाण्याखाली गेलेले आहेत। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानाने एक तातडीचे आवाहन प्रसिद्ध केले। वारेकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने आपला प्रवास सुरू केलेला आहे, त्यांनी तो प्रवास त्वरित थांबावा। सध्या तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबा। पाण्याचा जोर कमी होईपर्यंत आळंदीत येण्याचा कुणाचाही प्रयत्न करू नका, अशी स्पष्ट विनंती देवस्थानाकडून करण्यात आलेली आहे। भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन अत्यंत सतर्क आहे। आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। प्रशासनाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा। कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका। नदी पात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या असल्यामुळे पुलाकडे जाणं पूर्णपणे टाळा। निसर्गाचा कोप पाहता प्रशासनाला सहकार्य करणं आणि स्वतःची काळजी घेणं सध्या सर्वात महत्त्वाचं आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीने नम्र पालखी आणि प्रमुख यांच्यानंतर हे काम सुरू आहे। विनंती करत आहे की सर्व वारेकरी भाविक व नागरिकांनी नम्र आवाहन करण्यात येत आहे। इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेलेले आहे, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही आणि वारेकरीला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण की सध्या भाविक हे मोठ्या गर्दीत आणि मोठ्या तयारीत आता सज्ज झालेले आहे आणि आळंदीला येण्याच्या तयारीत आहे। परंतु ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची यामुळे ठरत आहे कारण की चारही पूल आता पाण्याखाली आहे आणि या पुलांवरील जे विस्कळीत पाणी आहे त्याला तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो। म्हणून आपल्या जीवांची पर्वा करूनच काही ना काही निर्णय घ्यावे। जो वारेकरी भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्यालगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थानने योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहे। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, या सर्वांना नम्र आवाहन करण्यात येत आहे। आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावे आणि कमेंटमध्ये या गोष्टी नक्की कळवा की तुमच्याकडे पाऊस कसा आहे आणि तुम्ही वारीला जात आहे का आणि तुम्ही वारीला आहे का आणि कुठून हा व्हिडिओ पाहत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा। अजून काही तुमच्या मनात प्रश्न असेल ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ वारेकरींना आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।